माझ्या सर्जाची माझ्या राजाची जोडी खिल्लारीची आली कृप धरतीची धार धामाची पीक बहरून सारी गेली माझ्या सर्जाची माझ्या राजाची जोडी खिल्लारीची आली कृप धरतीची धार धामाची पीक बहरून सारी गेली सर्जा राजाला सर्जा नमस्कार मित्रांनो, नाद गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे। आता आपण आहे जुन्नर तालुक्यामध्ये शिरोली या ठिकाणी तुषार शेठ डावखर यांच्या गोठ्यावरती। तर त्यांची मुलाखत किंवा त्यांच्या दावणीला बैल वगैरे किती काय, त्यांचा नांद्या पळतोय, त्याच्याबरोबर अजून थोडी त्यांच्या दावणीला खरेदी आहेत। तर थोडक्यात त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चालू करूया आपण मुलाखतीला। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचा पहिला परिचय करून द्या सगळ्यात। माझं नाव तुषार यशवंत डावखर, मुक्काम पोस्ट शिरोली सुलतानपूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आता हे क्षेत्र आहे, बैलगाड्या क्षेत्र आहे, त्याच्यात सुरुवात कधीपासून आहे किंवा काय? आमचा हा खानदानी नाद आहे, पहिल्यापासून आमचा तिसऱ्या पिढीचा नाद आहे। आजोबांपासून नाद चालू आहे आमचा। नाही माझी तिसरी पिढी नाही काय म्हणतात नाही का घरंदाज त्या पद्धतीने नाद चालू आहे। आता तुमच्या दावणीला जे आहेत तर त्यांचा परिचय थोडक्यात बैलांचा किंवा गोडी वगैरे असं। ही आमची ऐश्वर्या आहे। कुठून खरेदी वगैरे झाली? ही आमची याच्यावरून अकोला ना, काय ते बाजार कुठं घोड्यांचा, अकलूजला तिकडे व्यापाऱ्याकडे घेतली होती। कधी आणलेली काय? तिला झाले 2 वर्ष होत आले आता, म्हणजे बंदी उठल्याच्या नंतर? बंदी उठल्याच्या नंतर। बाकी त्याचे गुण वगैरे काय सांगशाल तिचे? ती सर्व गुण संपन्न आहे। कसं होतं आता आपल्या 4 बैलात जर बैलगाडा म्हणलं तर घोडी हा एक लय महत्वाचा पार्ट आहे। तर तुम्हाला अशा घोडीबद्दल काय अनुभव वगैरे काय काय आलेले काय सांगशाल? आमची घोडी म्हणजे एवढी भारी आहे की आम्ही आणली होती, शिंगे आणली होती ती, म्हणजे तिची आमच्या इकडे सवारी केलेली। आम्ही पहिले 2-3 गाठ फक्त बैलांपुढं एकदा मोकळ्या घाटात तिला हे केली, रेशल दिली आणि डायरेक्ट अवसरीत चालू बारी पुढे आम्ही मोकळी सोडली तिला। त्याच्यानंतर मग 2-3 गाठ झाल्या सवारी टाकली बैलांपुढं। तिला आजपर्यंत एवढं स्पीड आहे का तिच्या एवढं तिचा अजून रेकॉर्ड कोणी आम्ही घोड्यांच्या शर्यतीला हे केलं। आता राजनी ठिकाणी आमच्या गावात घोडीवर घाट लावलेला होता, म्हणजे घोडीला रनिंग चांगली। ठीक आहे, इकडं हा आमचा शंभू आहे। ही नवीन खरेदी आमची, 1-2 महिने झाले आम्ही हा खरेदी केलेला। काय पाहिलं आता, कारण मी वासरू आता पाहतो 15-20 मिनिटं झाली, फुल गरम आहे नाही का एकदम, म्हणजे जेवढं बैलगाडा शर्यतीला गरम पाहिजे त्याच्या दुप्पट गरम आहे वासरू। काय सांगशाल त्याबद्दल? याचं म्हणजे याचे सगळे गुण चांगले आहेत आणि हा आम्ही एकदा फक्त मोकळ्या घाटावर रेशल दिलेली, अजून याला काय आम्ही पळवलेलं नाही, कारण की त्याला जोड व्यवस्थित नाही, त्यामुळे अजून आम्ही पब्लिक मध्ये काय घातलं नाही। आणि 2 महिने झाले आम्ही पुढच्या सीजनला घेणार। नाव वगैरे काय? हा आमचा जेलर आहे। कुठून खरेदी केली काय? हा आम्ही पेठची घेतलेली, श्रीकांत एरंडे। कधी खरेदी आणि बाबाजी असे दोघांचा होता। आम्ही हा आता कळमची यात्रा झाल्याच्या नंतर आमच्याच वारी पुढे 2 गाठा पळालेला आहे कांड्यावर। कळमला आम्ही याला अशा हिशोबाने घेतला की कळमला आम्ही पहिल्या फेरीला आमची घाटाचा राजा 2 दिवसात सगळ्यात आतून बारी आलती। त्याच्यानंतर आम्ही फायनलला आमची आरोळीचा थोडा अवमेळ झाल्यामुळं हे कांडा आमचं वरती सुटून गेलं। हाय असं धरून आणून आम्ही 3ऱ्या राऊंडला कांडा हाय एवढा अंतर ठेवून हरिशेठ चक्करचा शंकर आणि हा श्रीकांत एरंडे आणि बाबाजी यांचा हा जेलर हा आम्ही झुपला होता। हा एवढा अंतर ठेवून आमच्या वारी पुढे गेलो, तर त्या हिशोबाने मग आम्ही हा घेतलेला आहे। आता
रेकॉर्ड ब्रेक खरेदी म्हणजे हिचं चर्चा आहे, तर कितीला खरेदी वगैरे केली काय सांगशाल? खरेदीपेक्षा आता किंमत काय आम्ही सांगणार नाही, हा पण आम्ही म्हणजे गोऱ्यावर आम्ही 100% जास्त पैसे लावलेले आहेत. हे आमचं पुढचं भवितव्य म्हणून आम्ही याच्यावर पैसे लावलेले आहेत. म्हणजे थोडक्यात पुढच्या सीझनचा तुमचा दावणीचा हुकमी हक्का म्हणायला. हुकमी एक्का. काय पाहिलं होतं? आता समजा तुम्ही म्हणताय बारी पुढे पळत होता, पण काय होतं, काही गोष्टी पाहायला लागतात. वासरं म्हणलं का थोडं नाही का डोक्याची घंटा पण असते, भविष्य थोडं विचार करून त्यांच्याकडे पाहायला लागते. तर तुम्ही काय नेमकं पाहिलं? म्हणजे आता आम्ही हा 2-3 घाट बघितला होता आणि याचं हरिदास चक्कर हे नियोजन करत होते या गोऱ्याचे. आणि हरिदास चक्करची ना आमची मैत्री चांगली असल्यामुळं मला हरिदास चक्कर म्हणले, हा गोरा तुम्ही घेता का? मी हरिदास चक्कर लावून हा गोरा आम्ही ठेवू. पण त्याच्या आमची चर्चा आणि मी 2-3 घाट मी स्वतः बघितलेला आहे. समजा हौशा पुढे पण पळायला घाटाचा राजा केवळ्याला बारी झालती, तिथं पण हा एवढं अंतर ठेवू. आणि नंद्या पुढं आणि मुंगळा पुढं आम्हाला मग एकाच घाटात 3 राऊंड पळून सुद्धा गोऱ्याने हा एवढं अंतर ठेवलं. त्या हिशोबावर आम्ही हा गोरा मेन तुम्ही घ्यायचं कारण फक्त स्पीड आहे म्हणायचं नाही. आणि कळमच्या याच्यावर आम्हाला 3 राऊंड पळाल्यामुळे आम्हाला जास्त त्याच्यावर खात्री आली की हा काहीतरी पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. आणि एक जातीवान खिलारी नाही का, जातीवंत आणि म्हणजे जे आपल्याला गुण पाहिजे सगळे त्याच्याकडे आहेत. दादा आता ह्याचा परिचय करून द्यायची काही गरज नाही, पण तरी पण त्याचं नाव वगैरे सांगा. हा आमच्या दावणीचा हुकमी एक्का नंद्या. आता हा हा बोला. नंद्याने आम्हाला म्हणजे मार्केटमध्ये आणलं. म्हणजे आज आम्हाला जर कोणी ओळखत असेल तर फक्त नंद्या. आज आमचं शिरोली सुलतानपूरचं नाव अख्ख्या पुणे जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात त्या नंद्याने केलं. आता तुम्ही म्हणताय 2-3 पिढ्यांचा नाद आहे, तर ह्याच्या आधी पण बैल तुमच्याकडे चांगली झाली असतील. आमच्या याच्या अगोदर आमची बंदी उठली नव्हती. त्या टायमालाच म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं का म्हणजे 100% बंदी उठणार होती. त्या टायमाला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा खरेदी केली ती पाबळवरून एक बंट्या म्हणून, तो आम्ही घेतला होता. त्याच्यानंतर देवगावचा आम्ही झेंड्या म्हणून आम्ही अजित खांडगे यांच्याकडून एक घेतला होता. मग ते आम्ही दोन्हींचं जुकाट तयार करून आम्ही पळत होतो. पण ते आम्हाला यश काय त्या बैलांमध्ये म्हणजे पाहिजे एवढं यश काय आलं नाही. आमची थोडी 4-5 मिलीनं बारी पडायची त्यांच्यावर. पण आम्ही एक 6 महिने खरं तर पाहिलं आम्ही त्याच बैलांना पहिलं त्या सीजनला आम्ही त्याच बैलांना थोडं फॉर्मला आलो. त्याच्यानंतर हळूहळू मग नंतर एक त्याच्यामध्ये आम्ही परत एक जुकाट घेतला देवा आणि सर्जा म्हणून. तर त्याच्यानंतर ते देवा आम्ही 2-3 घाटाचा राजा राहिलो. त्याच्यावर देवाने आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी समजा आमच्या गावात झालं, खोडदमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांनी आम्हाला कधी बारी पडून दिली नाही. तर त्याच्यानंतर मग नंद्या घेतला. आता नंद्याची खरेदी हा म्हणजे नाही का एक चर्चेचा विषय. तर खरेदी वगैरे कुठून झाली नंद्याची? ही आमची खरेदी झाली राळेगण थेरपाळ विशाल शेठ गावटे त्यांच्याकडून आम्ही घेतला होता. पहिल्या वेळेस गेलो आम्ही बघायला भानाशेठ गावटे यांना आम्ही विचारलं, तर भानाशेठ गावटेंनी आम्हाला हा बैल त्या टायमाला दाखवला. दिलीप कवाद म्हणून आणि भाना गावटे यांनी आम्हाला त्या टायमाला ह्या बैलाची सांगितलं की तुम्ही हा बैल घ्या. त्याच्यानंतर आमचे मास्टर माइंड नंदकुमार डावकर आम्ही 2 जण जाऊन नंतर हा बैल आम्ही पहिल्या वेळेस मागितला. पण त्या टायमाला आम्हाला काही यश आलं नाही. त्याच्या एक 10-15 दिवस गेल्याच्या नंतर परत आम्हाला बोलवलं. आम्ही गेलो, एका शब्दात व्यवहार झाला. मग आम्ही घेतल्याच्या नंतर तो आम्ही कवट्याला पहिल्यांदा झोपला आणि मग घरी आणला. म्हणजे झोपूनच घेतला थोडक्यात. म्हणजे खरा घेतला पण डायरेक्ट तिथं झोपायला आणला कवट्याला. आता कसं होतं बैलगाडा म्हटलं आता तुमचा मग पिढ्या आधी, पण बंदीनंतर काय होतं याच्यात तरुण पिढी किंवा नवीन गाडा मालक भरपूर झाले. तर बंदीनंतर कशी सुरुवात वगैरे कशी होती? बंदीच्या नंतर आम्ही सुरुवात अशी केली की त्या बैलांपासून सुरुवात केली ती आम्ही. ठीक आहे, आमच्याकडे पोरं सगळी यंग पिढी आहे, पण आमची सगळी म्हणजे अशी पोरं सगळी चांगली आहेत आणि म्हणजे सगळी कामधंद्यावाली पोरं आहेत. म्हणजे यात्रेला जायचं असेल तरी त्यांना 2 दिवस अगोदर सांगावं लागते आपल्याला ही यात्रा करायची बा. त्या हिशोबानेच पोरं मग सगळी त्यांची कामं उरकून त्या हिशोबाने असं अगदी आमचं नियोजन कधीच होत नाही. आता नंद्याची खरेदी झाली म्हणता तुम्ही आणि कवठ्यापासून सुरुवात. मी तर म्हणतो नंद्या आल्याच्या नंतर तुमचा जो बैलगाडा शर्यतीतला यशाचा आलेख आहे तो उंचच आलेख जो आहे तो उंच वाढत गेला. तर नंद्यामुळेच आम्हाला म्हणजे मार्केटमध्ये नंद्यामुळेच आम्हाला ओळखायला लागले.
पहिले काय आम्हाला कोणी ओळखत नव्हतं, पण नंद्या जसा आला आजपर्यंत नंद्या आमच्या दावणीला आल्यापासून आम्ही जशी सुरुवात केली तसं आमची फक्त अवसरीला फक्त एकच घाटावर बारी पडलेली आणि दुसरी एक गंगवाडीला, ते पण कांड्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून या सीजनला फक्त आमच्या 2 ठिकाणी बारी पडलेली आणि तिसरी गोडेगावला एक आरोळीचा अवमेळ झालता म्हणून बारी पडली, पण आम्ही दुसऱ्या दिवशी आहे तीच बैल परत दुसऱ्या दिवशी आम्ही बारी करून त्याच घाटावर आम्ही बारी करून दाखवली. कसं आता तुमच्याकडे आला तिथून पुढे नियोजन वगैरे कसं करीत होते तुम्ही नांद्याचं, काय सांगशाल? आमच्या बारीचं नियोजन नंदकुमार डावकर आणि हरिदास चक्करपाटी हे दोघं जण नियोजन करतात. आणि पहिला आम्ही बाणाशेठ गावठ्यांचा हरण्या तिथून सुरुवात झाली म्हणा आमची. तिथून सुरुवात 4-5 घाट हरण्या बरोबर पळाला. त्याच्यानंतर काही कारणास्तव बैलांचं थोडा अवमेळ व्हायला लागला. त्याच्यानंतर मग आम्ही विक्रमशेठ बोत्रे यांचा हौशा पहिल्यांदाच आम्ही हिवऱ्याच्या घाटात बारी केली आम्ही हिवऱ्याच्या घाटात. पण आम्हाला काही जणांनी असं घाबरवलं होतं की हौशाचं नंद्याचं काही जुकाट होणार नाही, हौशा तुमच्या नंद्याला पळून देणार नाही. पण एक जिद्द म्हणलं बघू तर खरं म्हणून मग आम्ही त्या टायमाला हरिदास चक्करनी नियोजन केलं तर हिवऱ्याला. मग आम्ही तिथं झुकलं, पण त्या घाटावर आम्ही दुसऱ्या दिवशी बारी केली. पण आमची 1180 तिथं त्या टायमाला सगळे टॉपचे होते, पण तरी त्या टायमाला आमची दिवसभर घाटाचा राजा बारी राहिली होती. आणि 2 नंबर फायनल आमची कांड्यामुळे थोडा उमेळ झाला, कांड वरती गेला लागलो म्हणून 2 नंबर फायनल झाला. आता हौशा म्हणजे नाही का जसं हे सीझन चालू झालंय तसा तो टॉप मध्येच पळतोय, तर कसं होतं त्याचं नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी परफेक्ट करायला लागतात. एवढं टॉपला राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही, नियोजन परफेक्ट पाहिजे असते. तर आता कोणते असे नाही का तुमच्या आठवणीतले किंवा मोठे फळ असे कुठं नंद्याचं नियोजन वगैरे कसं झालं किंवा काय सांगशाल त्याबद्दल? आता आमचं प्रत्येक बैला बरोबरची म्हणजे एक हे की समजा आम्ही आता हौशा बरोबर समजा घाटाचा राजा समजा हिवऱ्याला झाली, त्या ठिकाणी पहिल्याच घाटात जुळवल्याच्या नंतर त्याच्यानंतर वडगाव कांदळी आमच्या शेजारचा घाट तिथे 1 नंबर फायनल. म्हणजे असे काही क्षण आहेत का ती प्रत्येक बैला बरोबरचे असे आनंदाचे काही क्षण असे आहेत का अति म्हणजे स्मरण असे सगळे क्षण आहेत ना, सगळ्यांना द्विगुणित झालेले आनंद असा झालेला आहे. त्याच्यानंतर आमचा हिवऱ्या आपला खडकी पिंपळगावला 4 दिवस यात्रा होती. तिथं आम्ही 3 दिवस म्हणजे 1 दिवसाचा फक्त गॅप टाकून 3 दिवस दर दिवस एक फेरीला बैल पळत होता. पहिल्या वेळेस आपला दुर्गोड्यांचा भोला तिथं आम्ही बारी केली, त्या दिवशी तो घाटाचा राजा राहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही राहुल दादा जाधव महापौर चिखली यांचं 2रं वर्ष होतं, त्यांना आम्ही अख्खं जुकाट दिलं. तिथं त्यांच्या बारीच्या वेळेस म्हणजे माझ्याकडून जोतवरती शिवळत बसायला आणि पाठीमागून कोणतरी आवाज केला, बैल सुटली, पण नंद्याला त्या ठिकाणी जोत लागलं नव्हतं. पण शेवट नंद्यानी जू त्याच्या वशिंगाच्या पाठीमागे जू गेलं नाही आणि तिथं बारी त्यांनी 1 नंबर मध्ये करून दाखवली. म्हणजे बिगर जोत्याचा बैल तिथून पुढे बैल जास्त फॉर्मला आला. आणि त्या दिवशी लगेच संध्याकाळी आम्ही समजा जोत नव्हतं लागलं म्हणून घाटाचा राजा झाली नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बबनशेठ भागुजी दुर्गुडे यांच्या नावा बारी केली तिथं. तर त्यांच्या नाव घाटाचा राजा 12 सेकंद 28 मिली ही घाटाच्या राजा राहिली संध्याकाळी 4 वाजता. आता साहेब केसरी वगैरे कुठं नंद्या बक्षीस पात्र राहिले असं मोठे घाट कोणते सांगशाल त्याचे? साहेब केसरीला नंद्या तिथं 1 नंबर मोटरसायकलचा मानकरी झालता पहिल्या फेरीला. फायनलला तिथं कोणता बैल होता? फायनलला भोलाच होता. तिथं भोलाच होता, पण बैलांची काय अशी म्हणून अशी फायनलला अशी चिडाचिडी नाही झाली, त्यामुळे फायनलला काय आम्हाला जे पाहिजे होतं त्याच्याकडून तेवढी फायनलला आमची काय झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही पहिला नंतर हौशा झाल्याच्या नंतर हौशाचं याची पण नंतर चिडाचिडी नाही झाली. मग त्याच्यानंतर आम्ही मग कैलासवासी साधू मामा मारुती काळोखे यांचा जपानचं नियोजन केलं आणि अवसरीला सेन्सर केसरीला आम्ही पहिल्यांदा ट्रायल बेसिस म्हणून आपण इथं करू यात्रा म्हणलं, त्या जपान बरोबर आम्ही झुकली. तिथे आमची 10 सेकंद 10:44 बारी झाली.
मग तिथून त्याच्यानंतर मग आम्ही बरेचसे घाट केले, पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी घाटाचा राजा 1 नंबर फायनल जपान बरोबर यांनी करून दाखवले. ती किती दिवस म्हणजे किती घाट राहिली सावड काय? ती जवळजवळ 10-12 घाट राहिली, कंटिन्यू सावड राहिली आमची. आतापर्यंत म्हणजे कोणत्या कोणत्या बैलांबरोबर पळालाय नंद्या? नंद्या पहिला आमचा पळाला बाणाशेठ गावठ्यांचा हरण्या, 2 नंबरला पळाला विक्रम शेठ बोत्रे यांचा हौशा, 3 नंबरला पळाला कैलासवासी साधू मामा मारुती काळोखे यांचा जपान. त्याच्यानंतर पळाला जपान नंतर दुर्गोड्यांचा पळाला भोला, आणि बाजी बरोबर आम्ही 1 घाट याला साकुऱ्याला 1 घाट झुपला. स्वप्नील गवारींनी बैल घेतला होता, त्याच्याबरोबर 1 घाट पळाला. त्याच्यानंतर मग मुंगळा साईल कांचन शेठ मुरे ही आता सध्या आमची सावड आहे. मुंगळा आणि नंद्याचा जुकाट म्हणजे बरेच नाही का एक प्रेक्षकांचं आवडतं जुकाट आहे. मध्ये आम्ही आमचं काही कारण असतं, समजा त्यांना तिकडं याला बारी करायची होती कुरुळीला, आमची शिरोलीची यात्रा होती. मग आम्ही दोघांच्या विचारांनी म्हणलं तुम्ही तिकडे करा आम्ही इकडे करतो. मग आम्ही 2 घाट, पहिला घाट सर्जा होता, सर्जा यांचा झुपला, खांदव्यांचा सर्जा झुपला शिरोलीत, तिथे बारी झाली. त्याच्यानंतर मग भागवत सरपंचांचा प्रशांत शेठ सरपंच, भागवत सरपंच यांचा इंजान आम्ही राजनीला झुपला. तर राजनीला ही 3 दिवस यात्रा होती. तर राजनीला 3 दिवस यात्रा होती आणि आमचं नियोजन दत्ता झालं समजा तिथं. त्याच्यानंतर शंभू आहे, वैभव आहे, सचिनाना आहेत, ते आमचे जीवाभावाची माणसं तिथं राजनीतली. ते म्हणले आमच्या गावात बारी करायची, पण आम्ही मग त्या ठिकाणी 1 फेरीला बारी केली. तर आमची 3 दिवसात सगळ्यात आतून घाटाचा राजा महाराजा तिथं आमची इंजन आणि नंद्यावर राहिली. त्यानंतर बदलवाडीला पण इंजन, आणि त्याच्यानंतर बदलवाडीला मग परत झुपली आम्ही, नाही मग याला केली केवळ्याला झुपली. तिथंही आमची लगेच आम्ही राजनीला झुपली, दुसऱ्या दिवशी लगेच केवळ्याला झुपली. केवळ्याला 11 सेकंद 19 पहिल्या फेरीला, कुरुळीला 11-19 झाली पहिल्या फेरीला. फायनलला आमची 11-67 झाली, आणि नंतर परत मेगा फायनल किती झाली 65 झाली ती काहीतरी. आम्ही तिथं 4 नंबर फायनलला राहिलो होतो. थोडक्यात सगळे ज्या मोठ्या यात्रा आहेत तिथं नंद्या हायचे, आणि शक्यतो आम्ही जास्त करून मोठ्यालाच फडाव झुकतोय. काय होतं आता नंद्या पळतोय एवढं टॉप मध्ये पळतोय, तर असतो नाही का एखादी गोष्ट, किंवा लोक काही चांगलं पण म्हणणारे असतात, काही वाईट पण म्हणणारे असतात. तर नाही का असे अनुभव काय सांगशाल तुमच्या बैलगाड्यातले? आता तुम्ही जो जुने जाणते नाही का, गाडा क्षेत्रात आम्हाला भरपूर अनुभव आला. त्या विषय बोलण्यासारखे नसतात, पण ठीक आहे. पण आमचा नंद एवढा स्टॉपला पळतो, पण आम्हाला अहंकार म्हणजे ही गोष्ट आमच्याकडे कधी नाहीच. आता आम्हाला फोन येतात, ठीक आहे, आम्हाला काही कारण असतं आम्ही कोणाला बैल झुपायला देऊ शकत नाही, पण आम्ही असं कधी कोणाला दुखवलं नाही. ठीक आहे, आम्ही बघू, करू, आपण पुढच्या घाटात कुठेतरी नियोजन करू, किंवा आमची आता सावड चालू आहे. समजा आम्ही आजपर्यंत त्यांच्याबरोबर सावड केली, त्यांच्याबरोबर आमचं म्हणजे असं कोणत्या कारणास्तव भांडण किंवा असं आम्ही बाजूला कधीच झालो नाही. आजही त्यांच्याबरोबर आमचे आहे तसे संबंध आहेत. समजा काळोख्यांबरोबर झाले, समजा आम्ही हौशा बरोबर पहिलं झुपीत होतो बोत्र्यांच्या, आजही ते आमच्या बरोबर आहेत. मुंगळाचं नियोजन तेच करतात. वैभव ठाकूर आणि मयूर बोत्रे हे नियोजन करतात. तर ते आमच्या कायम संपर्कात, आणि म्हणजे आमची आता जास्त करून सावड त्यांच्या बरोबर जास्त टिकली, आणि बैलांचं पण चांगलं जुळलंय. त्यामुळे आम्ही आता मुंगळा आणि नंद्या हे कंटिन्यू राहील थोडक्यात जो कंटिन्यू. आणि विशेष म्हणजे दोन्ही खांदी पळतो. आता तो एक मुद्दा, बाबा खान बदलायचा विचार का केला होता तुम्ही बैलाचा, काय सांगशाल? काय झालं, जपानचं त्याचं सावड आमची हे झाल्याच्या नंतर बैल झुपायचा. त्याच्यानंतर मग आम्ही प्रदीप टिंगरेंचा किवळ्याला बैल सर्किट हा जुळवला. सर्किट आम्ही बारीक केले, तिथं पहिली फेरी फायनल केली, 2 नंबर फायनल झाली आमची तिथं. त्याच्यानंतर काय करायचं बैल म्हणजे जो आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद, म्हणजे एकदम वरती आपण टॉप लेवलला होतो, आणि नंतर खाली यायचं म्हणजे ते हे नव्हतं. खूप जणांचे फोन यायचे त्या टायमाला, आमची चलबिचल झाली बैल झुपायचा कोणता, हो नाही करता. मग मला वैभव ठाकूरचा फोन यायचा की त्यांच्या मुंगळाला बैल बा, समजा येलवाडी घाट होता त्यांचा,
येलवाडी करायची, विक्रम शेटच्या गावचा घाट होता तिथं बारी करायची होती, त्यांना बैल पाहिजे होता, मुंगळाला पण बैल पाहिजे असा काय भेटत नव्हता. शेवटी मी म्हणलं चला बैल बघू आपण, जर नाही भेटला बैल लास्ट मुमेंटला आपण नंद्याचा खान बदलू. पण त्यांना असं वाटायचं की मी रागवायचं किंवा कंटाळून म्हणजे असं व्हायला बैल भेटत नाही म्हणून डिसिजन घेतो काय. मला ते म्हणायचे नाही, म्हणलं तसं काय नाही, माझा विश्वास आहे नंद्यावर का नंद्या काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवणार. काही जणांच्या कमेंट्स आल्या का बुवा समजा घाटात गेल्याच्या नंतर आमच्या कोणालाच माहित नव्हतं की नंद्याचा खान बदलला जाणारे बैल कोणता आहे. मी सांगितलं त्यांना दुसरा एक बैल आहे. तिथं गेल्याच्या नंतर मुंगळा बघितल्याच्या नंतर सगळ्यांना हा प्रश्न पडला तर मुंगळाचा नंद्याचा एकच खांदे, मग नियोजन केलंय कसं काय तिथं नक्की खान कोणाचा बदली करायचा. मग तिथं गेल्याच्या नंतर घाटात गेल्याच्या नंतर मी पोरांना सांगितलं की आपल्या नंद्याचा आपल्याला खान बदलायचा आहे. बरं खान बदलायचा इथपर्यंत ठीक होतं. बैल कायम आणल्यापासून आम्ही आरुळी त्याच्यानंतर ते म्हणले आमचा बैल काय झुकून उभा राहणार नाही. त्याच्यानंतर मी दुसरं पाऊल घेतलं, चला ठीक आहे नाही आपण झुकून उभा करू. मग प्रत्येक ठिकाणी आपण नमतेपणा घेऊन चला कुठेतरी चांगलं करायचं आपल्याला. मग पोरांना म्हणलं झुकून उभा करायचा आहे, पण आमचे दत्तान ते थोडी घाबरायला लागली, बैल उभा राहील का झुकून, बैल डेंजर आहे थोडा. म्हणलं काय ना आपण करू उभा. मग आम्ही झुकून उभा केला, खान बदलला. त्याच्यानंतर थोडा आरुळीचा थोडा अवमेळ झाला. समजा आरुळी झाली, नंद्या थोडा पाठीमागे राहिला, मुंगळ्याच्या अंगावर गाडा गेला. की बारी आमची झाली, पण म्हणजे बैल निम्म्या घाटाच्या पुढे एवढा पळाला की म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त बैल पळाला. आणि पहिल्याच घाटात बारी तर काय पडून नाही दिली, त्यांनी खान बदलली. म्हणलं 100% माझा विश्वास आहे फायनलला नक्कीच काहीतरी करून दाखवणार बैल. मग आम्ही फायनलला झुकले. त्या ठिकाणी चांगले म्हणजे गाड्यावाले होते 2-4 आम्हाला टप्प्यात देण्यासाठी, पण त्यावेळेस म्हणजे नंद्यानी मुंगळानी 1 नंबर फायनल करून दाखवली. म्हणजे अक्षरशः माझा सगळ्यात आनंदाचा क्षण असेल तर फक्त येलवाडीचा घाट म्हणायचं. फायनलचा म्हणजे नंद्यानी 1 नंबर फायनल करून दाखवली, तो माझा आनंदाचा दिवस जास्त. आता नंद्या खरेदी केला तुम्ही तर मग नाही का पुढं पाहिला होता त्याला पळताना वगैरे का कधीपासून पाहत होती, काय सांगशाल, नजर कधीपासून होती त्याच्यावरती? म्हणजे नंद्या असं मी काय स्वतः मी असा घाटात कधी पळताना बघितला नव्हता, पण भाना गावटे हे आमच्या नंदकुमार डावकरच्या पहिल्यापासून नियोजन करायचे, त्यामुळे माझं प्रचलित होता हा नंद्या. त्यांनी आपला रामलिंगला त्यांचा हरण्या याच्या बरोबर पाठीमाग घातला होता, तिथं तो घाटाचा राजा झालता. बैल मला तवाच पटला, पण काही कारणास्तव गेल्याच्या नंतर बरेच जण म्हणायचे का बैल तब्येतीनं नव्हता. बैल त्या टायमाची परिस्थिती अशी होती का बैल तब्येतीनं थोडा खराब होता, त्यामुळे डेअरिंग कोणी करत नव्हतं बैल घेण्याला. नाही तर त्याला खूप गिराईक होती त्या टायमाला. म्हणजे मी घेतल्याच्या नंतर त्या टायमाला मला बऱ्याच जणांचे फोन आले, त्याला तुम्ही बैल घेतला, आम्ही गेलतो, आमचा सौदा नाही झाला किंवा बैल खराब होता त्यामुळे आम्ही घाबरत होतो. पण म्हणलं ठीक आहे खराब आहे ते शेवटी आपल्यावर डिपेंड आहे, म्हणलं त्याला जीव लावून. नंतर बैल पण एवढा शांत आहे ना तर म्हणजे आजपर्यंत त्याने, आज लहान मुलं असू नाही तर कोणी असो, अजून बैलांनी कधी कोणाला मारलं नाही. बाकी त्याचे शारीरिक वैशिष्ट्य काय सांगशाल? त्याचे शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे तो दिसायला छान आहे. त्याच्यानंतर त्याचे काही पण तुम्ही आता यात्रेत जा नाहीतर घरी कधी तुम्ही मागच्या पायाला हात लावा, पुढे हात लावा, त्याला काही पुढे हात लावा, कधीच नंद्याने पाय उचलला नाही, कधी लात मारणार नाही, कधी कोणाला त्रास देणार नाही. म्हणजे त्याला आवाज दिला तरी त्याला कळतं, थांब रे म्हणलं का थांबणार बैल. म्हणजे त्याचे गुण सगळं चांगले, शांत संयमी. आता बंदीत काय होतं, नांद्या तुमच्याकडे आलाय का आता मला वाटतं हे सीझन वर्ष झालं, थोडक्यात वर्ष पण नाही झालं अजून, पण त्याच्या आधी काय काय स्ट्रगल केलंय हे जरा सांगा तुम्ही. कारण काय होते तरुण पिढी आता ह्या क्षेत्रात येते, पण त्यांना आता काय होतं तुषार शेठ डावकर यांचा नांद्या पळतोय म्हणजे काय होतं त्यांना असं भ्रम झालाय तरुण पिढीचा, बाबा लवकर ह्या क्षेत्रात यश, पैसा घालवला किंवा 5-50 लाख रुपये लावले तर लगेच यश भेटते. तर तुमचं स्ट्रगल काय ते सांगा पहिलं. गाडा क्षेत्र हे म्हणजे पैशाचं तर क्षेत्र नाहीच, ते ज्याचं त्याचं नशीब, ज्याचे त्याचे स्टार आहेत. म्हणजे आम्ही पण स्ट्रगल करूनच याच्यात आलेलो आहे. आम्ही पण पहिल्यांदा असं काही स्ट्रगल केलेलं आहे की आमचं असं होतं की नंतर आम्हाला तर असं वाटायला लागलं होतं की गाडा क्षेत्र आता बंद करू. म्हणजे आम्हाला जे यश पाहिजे ते काही भेटत नव्हतं. शेवटी प्रत्येकाला 2 नंबर झाली पहिल्या वेळेस का माणसाला वाटतं समाधान यायला आपण पुढे, नंतर 1 नंबर मध्ये व्हायला लागली, बारी नंतर पडायला लागली, त्याच्यानंतर असं वाटायला लागलं यायला नको हा नाद. कारण की आणि याच्यात प्रत्येकाचं मनधरणी करणं, प्रत्येकाला समजवणं, हे प्रत्येक गोष्ट शेवटी नंतर मग काय आलं नको.
आणि नंतर असं नंद्या घेण्याचं असं कारण म्हणजे कसं असतं की शेवटचा चान्स म्हणजे मी असं ठरवलं की आता नंद्या एक लाच जुगार खेळायचं आपलं. चला आपलं म्हणजे आता पुढचं म्हणलं लास्ट आता बघू म्हणलं, एवढे आपण घेतले याच्यात नाही यश आलो, आता एकदा नंद्या आपण लास्ट करू ट्राय म्हणून लास्टला म्हणून आम्ही याच्यावर ट्राय केला. पण नंद्यानी त्याचे म्हणजे माझे जेवढे आजकाल पैसे गेले असतील नंद्यानी सगळे वसूल केले थोडक्यात. आणि आमच्या दावणीचा म्हणजे सगळ्यात जीवाचा नंदी आहे आमच्या सगळ्यांसाठी. पळतोय त्यांनी तुमचं नाव केलं म्हणलं विषय येतच नाही. वय वगैरे काय नंद्याचं काय सांगशाल? नंद्याचं वय आता तो बघा बडवल्याला मला वाटतं एक दोन अडीच वर्षाचा बडी बैल असतो. 8 वर्षाचा 7 ते 8 वर्ष. काय होतं म्हणजे नाही का मला माझा अनुभव मी सांगतो. नंद्याचा थोडक्यात काय म्हणायचं पळण्याचा किंवा ह्या क्षेत्रात तो एक ज्येष्ठ आहे म्हणायला लागेल. 8 वर्षाचा बैल म्हणजे थोडक्यात आता बरीच बैल थांबली 7-8 वर्षाची बैल. पण तो आता मी तर म्हणतो ह्या 8 वर्षांनी तो एवढ्या रेसला आला का बाबा फायनल घाटाचा राजा जो सेकंद तोड कार्यक्रम तो करतोय. तर भविष्य कसं पाहता नंद्याचं पुढं? भविष्य म्हणजे आता असं आहे नंद्याचं का समजा आता पहिला विशाल गावटेंक बैल होता, समजा ठीक आहे त्याला विशाल गावटेंक बैल होता त्या टायमाला नंद्याला काही साथ भेटत नव्हती चांगली, समजा ठीक आहे एकदा हरण्याची साथ भेटली तो थोडा फॉर्म मध्ये आला, नाहीतर हा त्यांच्याकडेही खूप दिवस पळतोय बैल पण त्यांना साथ भेटत नव्हती. त्याच्यानंतर आमच्या आलं त्याला एक बैल चांगला भेटत गेला, नंद्या फॉर्मला येत गेला. म्हणजे नंद्या प्रमाणापेक्षा जास्त पळतो. आम्ही अपेक्षा पण ठेवली नव्हती का नंद्या एवढा पळू शकतो आणि आपलं नाव एवढं टॉपला नेऊ शकतं. आमचं समाधान फक्त पहिल्याच बारी झाली बास, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी घाटाचा राजा 1 नंबर फायनल भरपूर काय त्यांनी करून दाखवलं. आता यांच्या खाण्यापिण्याकडे येतो कारण बैल जर पाहिली तर फिटनेस एकदम नाही का टाईट फिट एखाद्या पहिलवानाला अजून असं आहे. तर कसं म्हणजे रतीब वगैरे काय देता किंवा नियोजन कसं असतं दिवसभराचं त्यांचं घरी? आता नियोजन हे आमचे वडील आमचे नाना ते बघतात आणि हा भाऊ किशोर. खाण्यापिण्याचं सगळं रतीब त्यांना 2 टाइम आहे, 1 टाइम संध्याकाळी दूध आहे त्याला नंद्याला आणि बाकी मका वैरण कडबान ते सारतो आम्ही. दादा नमस्कार. पहिला तुमचा परिचय करून द्या. माझं नाव दीपक डावकर. आता काय होतं तुमची संघटना आहे तर संघटना म्हणलं का असतं ना एखाद्याची मत विभागली जातात बाबा एखाद्याला ही गोष्ट नियोजनातली पटत नाही एखाद्याला ही पटती. तर आता दादांनी भरपूर असे नांद्याच्या बाबतीत किंवा रिस्की निर्णय घेतले घाटामध्ये. तर तुमचं म्हणजे कसं असतं संघटनेचं एकंदरीत कामकाज कसं असतं? संघटनेचं कामकाज म्हणजे असं दादा जो डिसिजन घेईल तोच आम्ही हे करतो, त्याच्या डिसिजनला आम्ही काही करत नाही. कारण की आम्हाला माहिती तो डिसिजन घेऊन तो योग्यच घेणार आहे, कारण की त्याच्या डिसिजन पुढे दुसरं काहीच नाही, कारण की तो योग्यच घेऊ शकतो. चुकीचा डिसिजन तो कधीच घेणार नाही. आता बोलला बी तरी आम्ही ते एग्रीच करतो सगळे. संघटनेच्या मनात म्हणजे नंद्याबद्दल म्हणजे काय भावना आहे काय सांगशाल त्याबद्दल? सगळ्यांचंच नंद्यावरती प्रेम आहे. ते यात्रेच्या जर जायचं असेल तर 2 दिवस अगोदरच हा दादा बोलला तसं सगळ्यांना अगोदर सांगावं लागतं. परवा दिवशी यात्रा आहे, सगळी कामाची पोर आहे, काय असं काही हे नाही कोणी, सगळी मोकळे त्यांना 2 दिवस अगोदर ते 2 दिवस सांगितलं म्हणजे ते नियोजन वगैरे करून तिसऱ्या दिवशी सगळे काम. दादा कसं दादा नंद्या टॉपला पळवायचा म्हणजे नियोजन मी मागाशी पण बोललो परफेक्ट पाहिजे किंवा काय म्हणतात ना ज्याला वयची धारा लावली त्यांनी वयचीच धरली पाहिजे, ज्याला जुपणी टाकायला लावली त्यांनी जुपणीच टाकली पाहिजे. तर नांद्याचं झोपण्याचं वगैरे नियोजन कसं असतं घाटात गेल्यानंतर? नांद्यावरती पहिली गोष्ट म्हणजे आमची ही संघटना आहे ती एकदम म्हणजे सगळे तरुण मुलं आहेत आणि त्याच्यावर एवढे प्रेम करतात ना म्हणजे कोणाला काही काम सांगायला लागत नाही. घरी बैल सोडण्यापासून भरण्यापासून यात्रेत उतरवण्यापासून सगळी जे ते आपल्या जे काम करतात. आमच्या बैलाच्या छातीवरती दत्ता भोर म्हणून राजनीचे ते असतात, त्याच्या जोडीला शंभू आणि वैभव हे पण राजनीचे आहेत. हे 3 माणसं त्याच्यावरती घाटात आम्ही नेऊन देणार आणि त्यांच्या तावडीत दिल्याच्या नंतर त्यांनी ते काम करायचं. आणि त्यांचं म्हणजे बैल सुद्धा दुसऱ्या माणूस जर आला ना अनोळखी त्यांच्या व्यतिरिक्त तिसरा तर बैल सुद्धा त्या दिवशी त्याची पुढे म्हणजे आतमध्ये येण्याचं किंवा थोडस माग थांबणार घ्यावं लागतं, आवाज द्यावा लागतो. पण ते 3 जर ज्या दिवशी असतील ना त्या दिवशी बैल एकदम म्हणजे मोकळ्या मनाने येणार. आणि जुपणीला आमचे मोठे बंधू तुषार भाऊ डावकर हे स्वतः जुपणी टाकतात. आम्ही आजपर्यंत दुसरी जुपणी कोणाला दिली नाही कारण आम्हाला त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे. आणि आज तक असे भरपूर गाड्यावाले आहेत का ते जुपणी काही लोक काय होतं जुपणी एक जण टाकतो आवाज दुसरा जण देतो
आमचं पहिल्यापासून सगळ्यांना सांगितलेलं आवाज कोणी करायचा नाही. एकदा आमची फसगत झाली होती, त्याच्यानंतर आजपर्यंत काही झाली नाही. आमच्या बैलावरती एवढा विश्वास आहे आमच्यावरती, जोपर्यंत तो आहे ना तोपर्यंत आमचं तो नाव कधीच पडून नाही देणार, आणि आमच्या संघटनेचं पण नाव पडून नाही देणार. एक महत्वाचा प्रश्न विचारतो, काय होता आता समजा 8-9 वर्ष झाले त्याचं वय पळतोय तो, पण नंद्या अजून किती दिवस तुम्हाला असं माहिती, तुमचा अभ्यास काय सांगता तुम्ही, किंवा नंद्या तुम्ही आता रोज पाहताय जवळून, किती दिवस पळेल असं तुम्हाला अंदाज काय सांगशाल? कारण काय होतं तो एक जातीवंत खिल्लार बैल आहे. आता प्रमाण काय झालं माहिती का, म्हैसूर वगैरे भरपूर जाती वाढत गेल्यात आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, पण खिल्लार जर टिकवायचे असेल तर आपला बैलगाडा जो म्हणजे आहे त्याच्यात प्रॉपर पहिली जात ही येते, तर त्याचा तुम्ही किती अभ्यास काय केलेला आहे किंवा काय सांगशाल? ह्या जातीला जर जीव लावला ना तर ही जात म्हणजे जोपर्यंत आहे तो तर चालणार, आणि ही जात 15-16 वर्ष पळती. म्हणजे जेव्हापासून मला आठवतंय, माझे वडील पहिल्यापासून आम्ही खरचुंडीवरून किंवा तिकडे पंढरपूरचे बाजार केले, तिकडून बैल आणलेली आहेत, तर ती पण बैल भरपूर वर्ष पळालेली आहेत. त्याच्यानंतर काही दिवसांनी गाडा बंद 2012-13 बंदी आली, त्याच्यानंतर आम्ही 4-5 वर्ष त्यांना जोपासलं, पण चालू नाही होणार अपेक्षाने बंधू बाहेर मी बाहेर असल्यामुळे आम्ही बैल विकल्याच्या नंतर, पण ही खिल्लार जात अशी आहे ना का ही 15-16 वर्ष पळती, पण त्याचा अर्थ असे 8-9 वर्षाचं त्याचं वय. आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे त्याची का त्याने दुसरा मन्या व्हावं. आम्ही मन्याकडे बघून आज मन्या आणि तो शिंगामध्ये किंवा त्याचे काही गुण आहेत ना, मन्यासारखे चालणं, आयटीत रुबाबदार, तो कधी असं खाली मान घालून नाही चालत. तो घाटाकडे येताना त्याची कधी पण बघा अशी ताट मान वगैरे ताट, त्याची नजर एकदम लई ताट आहे, आणि त्याला मोबाईलवर जरी आता लावलं ना तो दुसरा तो कोणाकडे लक्ष देणार नाही, पण मोबाईल जर लावला आणि पुढे आवाज जर यायला लागला आणि त्याचे कान पहिले टाव करतात, त्याचं लक्ष तिकडे खाणार नाही. आणि बैल पहिल्यापासून खायला थोडासा हे नाजूक आहे. त्याला आमची संध्याकाळी मुलं जी आमची संघटना येते गोठ्यावरती, रोज संध्याकाळी आम्ही 10-11 वाजेपर्यंत पोरं असतात, सगळी कामं बिमं उरकली का ते सगळे येतात. जे त्याच्या मनाने आलं का त्याला थोडं तो त्याच्या मनाने काहीच नाही खातच नाही म्हणायचं. आपण जर तयार केला तर बैल 100% तयार होईल. आणि बैलासाठी आम्ही खूप कष्ट घेतले, आणि त्या बैलाने आम्हाला त्याचं चीज केले आजपर्यंत, आणि आमचं नाव कुठंच पडून नाही दिलं. आणि खूप जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याने आम्हाला नगर जिल्ह्यात थोडक्यात नाव केलेलं आहे, आणि आम्ही त्याला अजून खूप जीव लावू. तो असाच पळत राहणार, आणि आम्ही पण त्याला जीव लावायचं कधी कमी नाही करणार. ह्या दावणीला भेट दिली किंवा तुम्ही आमच्या बैलाचा काही इंटरव्ह्यू घेतला किंवा जी युट्यूबद्वारे जी पब्लिसिटी किंवा लोकांपर्यंत आमच्या बैलाची जी जाहिरात केली त्याबद्दल तुमचं पण अभिनंदन. आणि मला एक सांगायचंय आजच्या तरुण पिढीला, हा नाद इरिशिरीचा नाहीये. आज आपला पळतोय, उद्या लोकांचा पळण, किंवा त्यांचा पळतोय आपला नाही पळत. बैल हा नंदी आहे, तो नंदी म्हणजे देवाचं एक हे रूप येते, आणि कोणी कोणाशी वाईटपणा किंवा माझा हे त्याचा हे असं न वागता सगळ्यांनी खेळून मिळून ही बैलगाडा शर्यत चालवा, आणि ही परंपरा पुढं म्हणजे जी आजपर्यंत मागच्यांनी चालवत आणि ते आपण पुढे चालवित नाही, ही माझी सगळ्यांना अपेक्षा आणि हे विनंती आहे. आणि आपण या ठिकाणी आलात, आपलं सुद्धा धन्यवाद. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण ही मुलाखत घेतलेली, एक चांगली मुलाखत. आणि काय होतं, तरुण पिढी सगळी तरुण वर्ग आहे, नियोजन परफेक्ट करा, व्यवस्थित करा, निश्चित पैसे घालून नाद हा सक्सेस होणार नाही. तर काय गोष्टी याच्यातून भरपूर अशा शिकण्यासारख्या आहे. जो बैल मी तर म्हणतो नाही का, एक त्याचं 8-9 वर्ष वय, आणि मागच्या 8-9 वर्षात त्याचा बराच काळ बंदीत पण गेला म्हणायला लागेल. एक 3-4 वर्ष त्याचे तरुणपणाचे बंदीत पण गेले, आणि त्याच्यानंतर आज तो तुषार शेठ असतील किंवा त्यांचे बंधू असतील किंवा महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचं नाव आणि शिरोली सुलतानपूर ह्या गावाचं नाव आज पुणे नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात गाजवतोय. हे असंच गाजवत राहू, आणि यांची परंपरा जी आहे बैलगाड्याची ती अशीच टिकून राहू, आणि अजून यांच्या दावणीला नंद्यासारखे अजून नंद्या होत, हीच आपल्या चॅनल कडून यांना शुभेच्छा. दादा, तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.